नमस्कार मंडळी, राम राम. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल सावजी डाळ कांदा. त्याला प्रत्येक भागानुसार वेगवेगळी अशी नावं आहेत. सोलापूर भागामध्ये याला पेंडपाला म्हणतात, तर मराठवाड्यामध्ये याला चणा डाळीचं मोकळं किंवा चणा डाळीचा डाळ कांदा असंही बोलतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. 1 वाटी इथे मी चणा डाळ घेतलेली, त्याला आपण कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 तास अगोदर भिजू घालायचं आहे. आणि जर तुम्हाला चणा डाळीचा नसेल खायचा किंवा पचनास कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी तुरीची डाळ किंवा मुगाचा डाळीचाही डाळ कांदा बनवला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपण ही 1 वाटी चणा डाळ घेतलेली त्याला भिजत ठेवणार. आणि नंतरनं आपल्याला याला भिजत ठेवल्यानंतर आपल्याला उभा कांदा चिरून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही डाळ कांदा बनवायचा त्यामुळे यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्तच वापरलं जातं. त्यासाठी डाळ कांद्यासाठी उभा कांदा चिरून घ्या. आणि नंतरनं आपल्याला एक कढई गॅसवरती तापत ठेवायची आहे आणि 1.5 ते 2 पळी तेल टाकून घ्या. तेल मस्त गरम झाल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये हे बघा थोडी मोहरी टाकून बघितली. मोहरी मस्त तेल गरम झाल्याच्या नंतरनं तडतडते. नंतरनं जिरे टाकून घेतलेत. जिरे पण मस्त असे फुललेत. त्यानंतर आपण बारीक जो उभा काप करून घेतलेला कांदा होता तो टाकून घेतलाय. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने परतून घ्या. आणि थोडासा कांदा मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे कांदा आपला लवकर परतून होईल. हे बघा, लालसर असं कांदा परतलाय. त्यामध्ये मी काळं तिखट टाकलंय, हळद टाकली आहे आणि नंतरनं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेते. आणि नंतरनं आपण जी चणा डाळ भिजत घातलेली ती यामध्ये टाकून घेते. हे बघा, अशा पद्धतीने सर्व चणा डाळ टाकून घेऊन याला आपल्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. नंतरनं यामध्ये एका साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण थंड पाण्याने तरी नाही येत. त्यासाठी कधीही कुठलीही भाजी करत असताना त्यामध्ये गरम पाणी करूनच टाका, त्यामुळे तरी खूप मस्त येते. आणि आणखीन तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपली डाळ शिजली आहे. खूप मस्त लागते, तर नक्की ट्राय करून बघा. आणि भाजीला काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब